असं मी सुरू केल्याशिवाय कुठं होत आहे. लाव. चला रोल रोल. सांगली सातारा स्थानीय स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्याच्या उमेदवारीचा निर्णय होऊन महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढावी असा निर्णय झाल्यानंतर आमच्या पहिल्या राज्याची पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड यांनी धैर्यशील कदम जे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, 2दा विधानसभा लढले, स्वतःचं साखर कारखाना आहे आणि खूप कार्यकर्त्यांचं मोहोळ ज्यांच्याबरोबर आहे, नेत्यांशी सगळ्यांची अतिशय आपुलकीचे संबंध आहेत, असे धैर्यशील कदमांची उमेदवारी नक्की झाली. आज आम्ही सगळेजणं माननीय आदरणीय उदयनराजे भोसले, माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय जयकुमार भाऊ गोरे, सुहास बाबर असे आम्ही सगळे आमदार खासदार आले आहेत. कारण 4 फॉर्म भरायचे असतात, प्रत्येकाबरोबर 5 असे 20 नेते फॉर्म भरतील असं आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे आणि वन वे निवडणूक ही होईल, पूर्ण यश मिळेल यात माझ्या मनात कोणती शंका नाही. विरोधकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांनी जर भरला नाही तर ते मॅनेज झालं असं म्हटलं जातं. मग तेवढा आरोप टाळण्यासाठी का होईना त्यांना भरावं लागतं. मग नंतर वरिष्ठ नेत्याने आव्हान केल्यानंतर काढायचा असतो. मग तो आव्हान केल्यामुळे काढला असं होतं. आधी भरायचा म्हणून भरायचा असतो, कारण लोक म्हणतील की काय पैसे घेतले काय, त्यामुळे त्यांनी भरला आहे. आमच्या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्रा वहिनी त्यांना अपील करतील की अरे बाबा इतकं वन वे आहे, कशाला सगळं हे 18 दिवस टेन्शन ठेवत आहे. पण निवडणूक झाली तर 90% मतं आम्हाला मिळतील. नेते म्हणतात की काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत भाजपचे, असंही राजकारणात म्हणत राहायचं असतं. व्यवहारात गरजेल तो पडेल काय, जो करतो तो असं करत नाही. आम्ही कसं केलं, गेल्या आठवड्यात कसं केलं. हां चला. आमदार बाबर आज दिसत आहेत तानाजी पाटील मागे. नाही, आमदार बाबर हे शिवसेनेचे अतिशय चांगले आमदार नेते आहेत. ते आणि एकनाथजी तानाजी पाटलांना समजवतील, भविष्यात त्यांना काही चांगलं दिलं जाईल आणि तेही उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला खात्री आहे. मी तुमच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्यांचा मित्र खूप वेळा घरी गेलो आहे त्यांना आवाहन करतो की ठीक आहे, आता तुम्हाला भविष्यातलं काही ना काही आश्वासन मिळेल, पण तुम्ही मागे घ्या. ओके चला. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेला आहे. इथं काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी अर्ज वेगळे दाखल केलेले आहेत, महाविकास आघाडीने वेगळा अर्ज दाखल केलेला आहे. आगे आगे देखते जाओ क्या क्या होता है. नाही, भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं आदरणीय धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला वाटतं आम्ही सगळेजण उमेदवारी अर्ज भरायला आलो आहे आणि दोन्ही जिल्ह्याची परिस्थिती बघता ही निवडणूक महायुतीचा उमेदवार म्हणून एकतर्फी होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं नक्की सांगली आणि सातारा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल. काही नाराजी नाट्य आहे, शिवसेना नाराज आहे असं दिसतंय. तानाजी पाटील यांनी काल अर्ज भरलाय शिवसेनेच्या. अरे बाबा, कुणी अर्ज भरला हा विषय आता खूप महत्त्वाचा नाही. जर महायुतीतल्या आमच्या घटक पक्षाचा अर्ज असेल तर आम्ही चर्चा होईल आणि अर्ज मागं घेतील. त्यांनी जो अर्ज भरला तो जागा वाटप व्हायच्या अगोदर भरलेला आहे. आता जागा वाटप झालेलं आहे आणि आता जागा वाटप झाल्यानंतर महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा अर्ज मागं घेतला जाईल आणि ही निवडणूक महायुती म्हणून आणि महायुतीच्या बाहेरचे आमचे सगळे मित्र म्हणून, म्हणजे इथं सांगलीतही आमचे खूप मित्र आहेत महायुतीच्या बाहेरचे आणि साताऱ्यात तर आहेतच. आम्ही सगळे मिळून खूप ताकदीनं निवडणूक करू. आम्ही खात्रीनं सांगतो की आम्ही साधारण 75% मतं घेऊन विजयी होऊ. शंभूराजे देशमुखची नाराजी दूर करणार का? कारण सोलापूरमध्ये जे का आपलं प्रकरण झालं होतं त्यात ते थोडे नाराज होते, त्यामुळे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये नाराजी दूर करेल. आदरणीय शंभूराजे आणि आम्ही सगळेजण जवळचे मित्र आहोत. आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी आहोत आणि आमचं खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे. काही राजकारणामध्ये प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं काम करत असताना कधीतरी एकमेकाची मनं दुखावली जातात, परंतु तो काही अंतिम विषय नसतो. पक्षवाढी करत असताना या गोष्टी घडत असतात, परंतु आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करतो आहे. आदरणीय शंभूराजे ठामपणे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी पण होतील. महाविकास आघाडीच्या वतीनं बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे. कितपत आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं?
नाही, आता शेवटी लोकशाही आहे, अर्ज भरायचा अधिकार सगळ्यांना आहे. आव्हान कुणाला कमी समजायचं काही कारण नाही. पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 75% मतं घेऊन आम्ही महायुतीचा उमेदवार आमचा विजयी होईल. शेखर गोरे नाराज आहेत असं सोशल मीडियावर सातत्यानं चालू आहे, तर काय? शेखर गोरे माझे बंधू आहेत. त्यांनी उमेदवारी मागितलेली होती आणि त्यांचा उमेदवार त्यांना मिळावी अशी त्यांची भावनाही होती आणि भावना असणं साहजिक आहे. त्यामुळं माझी त्यांच्याशी चर्चा असते. मला नाही वाटत की शेवटी उमेदवारी नाही मिळाली तर थोडीशी नाराजी असणं साहजिक आहे. परंतु आम्ही सगळेजण एकत्र काम करू आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणू. नक्की त्यांनाही योग्य ठिकाणी संधी पक्ष देईल आणि त्यांच्याही पाठीशी पक्ष उभा राहील. लाखोंच्या संख्येनं लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे, म्हणजे केवायसीचा आता बिलकुल तुम्ही सांगता. बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची कुठलीही संख्या कमी होणार नाही. त्यांना लाभ मिळेल. काही आमच्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या नोकरीमध्ये आहेत, अन्य योजनेचा लाभ ज्या भगिनींना मिळत होता अशाची नावं कमी झालेली आहेत. आता 40-50 हजार रुपये पगार घेणाऱ्या महिलेला भगिनीला या योजनेचा लाभ घेणं मला वाटतं तितकंसं उचित असं वाटत नाही. त्यामुळं तेवढ्याच आमच्या बहिणी कमी झालेल्या आहेत. बाकी जो पात्र बहिणी आहेत त्यांचा कुठंही नाव कमी झालेलं नाही. त्यांना मिळणारा लाभ बंद झालेला नाही. 100% त्यांचा लाभ त्यांना मिळेल. पण त्याला जोडून जयंत पाटलांनी गरज सुरू वैद्य मरू अशी उपमा दिली आहे. आता त्यांनी आजपर्यंत जनतेचा वापर अशा पद्धतीनं केला म्हणून जनतेनं आता व्यवस्था केलेली आहे. अधिकचं बोलणं उचित नाही. परंतु जे कृतीतून त्यांनी केलं होतं जनतेबाबतीत, तेव्हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे. आता त्याचं फळ आता ते आपण सगळेजण बघतोय. अधिकचं न बोलता मी एवढं सांगेन की भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणींच्या सोबत आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, युवकांच्या सोबत आहे, उद्योजकांच्या सोबत आहे आणि या राज्याला प्रगत राज्य म्हणून पुढे नेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आम्ही सगळे मिळून ताकदीनं काम करू. उमेदवारी जाहीर केलेली आहे. आज आपण अर्ज भरलेला आहे. काय वाटतं आपल्याला आणि विजयाचा कितपत विश्वास वाटतो आपल्याला? महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढण्याची संधी दिली. आमचे नेते आदरणीय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीवरून सूचनेवरून माझ्यासारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या एक छोट्याशा पदाधिकाऱ्याला संधी दिली. ही संधी ही काम करण्याची संधी आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवणे हेच या संधीचं सोनं केल्यासारखं होईल. आणि ज्या विश्वासानं नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या विश्वासाला महायुतीच्या एकात्मतेला कुठेही तडा जाऊन देणार नाही असं काम यापुढं आमच्याकडनं होईल. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये जयभाऊंजवळ तुमची भूमिका महत्त्वाची ते हे त्याचं फळ आहे का? त्या सगळ्या सत्ता स्थापनेमुळे दुखावलेली एकनाथ शिंदेची शिवसेना ही या निवडणुकीत तुमच्यासोबत राहील का? या निवडणुकीची निकाल निर्णय होण्यापूर्वी सर्व महायुतीतल्या नेत्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो. त्यांना विनंती केलेली आहे की यदा कदाचित मला पक्षानं संधी दिली तर आपण त्यासाठी मदत करावी आणि सगळ्यांनी मला मदत करायचं निश्चित केलेलं आहे. तसा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला. शिंदे सेनेचा एक अर्ज भरलेला आहे. तानाजी पाटील यांनी अर्ज काल मी काय त्याची माहिती घेतली. विजय आपलाच होईल हे निश्चित आहे. नक्कीच होईल. 100%. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.